महाराष्ट्रात वारी पहिल्यांदा कधी सुरू झालेली? महाराष्ट्राची वारी आपण विचारत असलेल्या प्रश्नानुसार त्याचं जे सामुदायिक स्वरूप आहे ते सामुदायिक स्वरूप ज्ञानेश्वर महाराजांच्याही अगोदर आपल्याला दिसणार नाही. तुकाराम महाराजांचे जे चिरंजीव आहेत तपोनिधी नारायण महाराज यांनी प्रथमतः सामुदायिक वारीची सुरुवात पादुका घेऊन केली. पण तुकोबारांनी स्वतः सामुदायिक संघ गोळा करून त्यांचं जे चातक मंडळ होतं अनुयायी त्यांना घेऊन देहू ते आळंदी, आळंदी ते पंढरपूर ही सामुदायिक वारी केल्याचे उल्लेख आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये अधिकृतरित्या सापडतात. साधारण हा काळ कितीचा असावा? हा 16व्या शतकातला कालावधी आहे. आपण 750 वर्षापूर्वी जे काही संतांनी संदर्भ लिहून ठेवले ते आजही तितकेच मार्मिक आहेत. तुम्हाला काय वाटतं जेव्हा तुम्ही म्हणजे आत्ताची सामाजिक परिस्थिती पाहता, एवढा काळाच्या पुढचा जाणारा विचार साधू संतांनी कसा अंदाज आला असेल, कसं केला असेल, काय वाटतं तुम्हाला? जे ब्रह्मांडी आहे ते पिंडी आहे. म्हणजे काय एकदा स्पष्ट करा. समष्टी आणि व्यष्टी याचा विचार जर केला गेला, जगात जेवढं काही आहे तेवढे आपल्या शरीरामध्ये आहे. उदाहरणार्थ आणि याचं संशोधन आपल्या ऋषीमंडळींनी केलेलं आहे की जे संशोधन केल्यानंतर ते मांडतात. आजही आपण जर ग्रह ज्योतिष आणि फल ज्योतिष याचा विचार करून अभ्यास केला तर भविष्यात होणारी सगळी ग्रहणं अचूकरित्या आपल्या पूर्वजांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि ती सत्यत्वाने आजही प्रचितीला येतातच. तद्वत भविष्यात जे होणार आहे, भूताचं ज्ञान म्हणजे पूर्व गोष्टींचं ज्ञान काही सिद्धीने प्राप्त होतं, काही अनुभवाने प्राप्त होतं आणि काही औषधाने प्राप्त होतं आणि काही कृपेने प्राप्त होतं. तर संत मंडळींकडे या चारही गोष्टींची उपलब्धता असल्या कारणाने त्यांना जसं मागचं ज्ञान आहे तसं भविष्याचंही ज्ञान आहे. म्हणून त्यांनी सर्वसामान्यांना सुलभ अशी साधना जी सर्वाधिकार सेव्य म्हणजे ज्यामध्ये कोणत्याही जाती धर्मातला, कोणत्याही अधिकारातला स्त्री पुरुष कोणताही भेद न जुमानता सगळ्यांना एका व्यासपीठावर समानतेचा अधिकार देणारी ही समतेची वारी साधू संतांनी आपल्याला स्वतः आचरणात आणून दाखवली. ज्याचं प्रमाण जगद्गुरु तुकाराम महाराज देतात की जयाने घातली मुक्तीची गवांधी, मेळविली मांदी वैष्णवांची, की ज्याच्यामध्ये सवर्ण अस्पृश्य आदी करून सर्व जाती धर्मातल्या दिंड्या आहेत. एका समान व्यासपीठावर आपल्याला ते पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर महाराज सोहळा असो, तुकोबारांचा सोहळा असो, स्वयंपाक करणारा आचारी किंवा स्वयंपाकाला मदत करणारी मदतनीस महिला कोणत्या जाती धर्माची आहे त्याचा विचार कोणताही वारकरी भोजन करताना कधीही त्याच्या अंतःकरणाला शिवत नाहीत. ही सगळ्यात मोठी समानता या सोहळ्याची आहे जी आपल्याला पाहायला मिळते. जे आत्ता जे तुम्ही समानतेचं उदाहरण दिलं आचार्यांच्या बाजूला, अशी अजून कित्येक उदाहरणं देता येतील तुमच्या माहितीनुसार? अजून एक अशी 3-4 उदाहरण दिली तर प्रेक्षकांना आवडेल नक्की. ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यामध्ये जे आम्ही चालतो, श्री शेडगे पंचमंडळी दिंडी क्रमांक 4 मध्ये हे चालत असताना गेल्या काही अनेक वर्षांचा जो आमच्या पाठीशी अनुभव आहे, की जो अनुभव असं सांगतो की सोहळ्यामध्ये कीर्तन होतात, सोहळ्यात प्रवचन होतात. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनाचा परामर्श घेत असताना श्री महाराज स्वतः म्हणतात की घोकाया अक्षर मज नाही अधिकार. विशिष्ट वर्णाशिवाय इतरांना तो अधिकार नव्हता. पण तेच तुकोबाराय भजनाच्या आणि वारीच्या जोरावर एका उंचीवर पोचल्यानंतर स्वतःच्या मुखातून सांगतात की वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एरान्य व्हावा भारमाथा. हे जरा सोप्या भाषा शब्दात प्रेक्षकांना समजेल असं. की जो वेद ऐकण्याचाही अधिकार आम्हाला नव्हता, तो वेद मी जर बोलू लागलो तर माझ्या घरी पाणी भरतो. तुका जरी बोले सहजच वाणी, वेदांत वाहे पाणी त्याचे घरी. तुकाराम महाराजांचं हे जे वचन आहे त्याला अधिकार आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या श्री ज्ञानेश्वरीचा. सिद्ध अवस्थेला पोचलेला जो महात्मा असतो तो महात्मा वेद बोलतो असे नव्हे, तो जे बोलतो ते वेद असतात. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद कान भावेती. या न्यायाने आपण सोहळ्यात जर पाहिलात तर असे अनेक अस्पृश्य म्हणून ज्यांना गणलं गेलेले आहेत असे वर्णातले कीर्तनकार फडावर आपल्याला कीर्तन करताना दिसतात. हा अधिकार समानतेचा या सोहळ्याने आम्हाला दिला.
आजही पुणे शहरामध्ये काही मोठमोठे कार्यक्रम गायनाचे होतात, तिथं सामान्य व्यक्तीला वाजवता गाता येत नाही, कारण त्यांना पहिल्यांदा विचारलं जातं तुझं गाण्याचं घराणं सांग. वाजवणाऱ्याला विचारलं जातं तुझ्या हातामध्ये गंडा कोणाचा आहे. पण आमच्या व्यासपीठावर जर तुम्ही संप्रदायाच्या आलात तर तुमची कोणतीही परंपरा नसली तरी तुम्हाला गाता येतं. याचं उदाहरण मी प्रत्यक्ष स्वतः आहे. तुम्हाला वाजवताना कोणी विचारत नाही तू कोणत्या परंपरेचा आणि गंडा कोणाचा आहे. हे व्यासपीठ सर्वांना खुलं देतं. इथं कोणी येतंय आणि वाजवतंय, ज्याला जसं येतंय तसा तो गाऊ शकतो, सांगू शकतो. आणि हेच या संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे की ज्या व्यासपीठावर आपल्याला ज्याला वेद ऐकण्याचा अधिकार नाही असे अस्पृश्य देखील, जे वेदाचं वाक्य आहे जीवो ब्रह्मैव नापराहा, त्याचा सरळ अनुवाद तुकोबाराय करतात. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा, याच्यावर व्याख्यान करताना ही सगळी लेकरं आम्हाला या व्यासपीठावर संप्रदायात दिसतात. हीच क्रांती संतांची आहे जी सोहळ्यामध्ये आम्हाला दिसते. खूप छान विचार मांडला तुम्ही. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला तर अनेक अभंग तोंडपाठ असतील, असा एक अभंग की तो आत्ताच्या युवकांना लागू पडतोय आणि त्यातली 2-4 ओळी जरी त्या युवकांनी ऐकल्या तरी सुद्धा खूप चांगला अर्थ समजेल किंवा खूप चांगला आयुष्यात मिळेल, असं काही सांगू शकाल? युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार, वैराग्य ते सार तरावया, असं श्री तुकोबारांचं एक वचन आहे. सध्याची पिढी खाण्याच्या बाबतीमध्ये युक्तीचा आहार करत नाही. म्हणजे जिभेला जे योग्य आहे ते पोटाला नको असतं, म्हणजे पोटाला जे पाहिजे ते जीवात स्वीकारत नाही. अगदी बरोबर. जे जे हितासिनिके ते सदाची या इंद्रिया दुखे, असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. युक्तीचा आहार म्हणजे आरोग्यवर्धन करणारं असा आहार असला पाहिजे. पण भुकेच्या वेळेत आणि अतिशय व्यस्त शेड्यूल असल्या कारणाने सध्याची पिढी कसं तरी पोतं भरल्यासारखं ते भरतं आणि त्याचा परिणाम जे आरोग्य आणि सप्तधातू वर्धन करणं आवश्यक आहे ते होत नाही. त्यामुळं आहार युक्तीचा नाही. सध्याची पिढी भक्ती करते पण त्या भक्तीला जो बेस पाहिजे नीतीचा, तो पूर्णपणे सुटत चाललेला आहे. त्याला काय होतंय, कोण बघतंय, आपल्याला कोणी विचारणार आहे मी करतो तेच योग्य आहे असं नाही. पण हा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण त्यांच्या मनात ह्या विचारांची निर्मिती म्हणजे ठीक आहे ओके करू आपण, हे निर्माण कसं काय होतं? याला काय सामाजिक परिस्थिती जबाबदार आहे, पालक जबाबदार आहे, शाळा महाविद्यालय जबाबदार आहे? तुम्हाला काय वाटतंय? हे सगळी सामाजिक परिस्थिती त्याला जबाबदार आहे. घरातल्या संस्कारापासून शिक्षकांपर्यंत जे मूळ बेस आहे तिथूनच ही सुरुवात आहे. कारण यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवेत रोजनः, मोठे लोक जे करतात त्याचं आचरण पुढची पिढी करत असते. इतर धर्मांना सांगावं लागत नाही की चल म्हणून आमच्याबरोबर प्रार्थनेला. पण हल्लीची पिढी अजून त्याचं शिकायचं वय आहे, कमवायचं वय आहे, भोगायचं वय आहे, म्हातारपणात तो करेल आणि त्याच्यामुळं तो लहानपणापासून या धर्मसंस्कृतीपासून संस्कारापासून अलग होतो. आणि ज्या वेळेला तो अचानक येतो याच्यापासून माझं काही अडलेलं नाही असे तिचे विचार राहतात आणि त्याचा परिणाम मग तो तटस्थ राहतो. आणि हा धर्म आणि हे संस्कार म्हणजे काही सर्वस्व नाही. एट ड्रिंक स्लीप या 3च कन्सेप्ट त्याला लहानपणापासून शिकवल्या जातात. धर्म ही गरज आहे की जी तुमचं मानसिक स्वास्थ्य ठीक ठेवते. जरा हा मुद्दा फोडून सांगा म्हणजे प्रेक्षकांच्या अधिक लक्षात येईल. गंभीर आहे खरं तर मुद्दा. शारीरिक ज्या व्याधी असतात त्या व्याधीवर औषधोपचार ॲलोपॅथी करते, पण होमिओपॅथी आणि आयुर्वेद हा आधीवर उपचार करतो. व्याधी शरीराला होते आणि आधी मनाला होते. आणि संत वाङ्मय ज्याच्यामुळं रोग निर्माण होतात त्याच्यावरच उपाययोजन करतात, त्याच्या मनालाच बोध दिला जातो. मलमपट्टी नाही येत करत. हां, वरवर मरमपट्टी करणं वेगळं आणि जिथं रोग झालाय त्या कारणाचा शोध घेऊन त्याच्यावर उपचार करण्याचं काम संत करतात. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की ज्ञानेश्वर महाराजांचा मला कल्पना नाही, मी नेमका ठोस नाही, पण एक अभंग आहे की अंगा लावून साबण पाप असं काहीतरी अशा अर्थाचा काहीतरी अभंग. म्हणजे साबण लावून तुमचं मन स्वच्छ होईल, अंग स्वच्छ होईल, पण मन स्वच्छ करण्यासाठी काहीतरी वारी केली पाहिजे, सत्संग केला पाहिजे, अशा आशयाचा अभंग आहे. तुम्हाला त्याचा जास्त संदर्भ माहीत असेल तुम्ही जरूर सांगा. नाही निर्मळ जीवन काय करील साबण. शरीरावर असणारा जो मल आहे तो मल निवृत्त करण्याचं काम साबण करतो. पण नियम असा आहे कपडा धुत असताना साबण लावणं गरजेचं आहे, पण तो साबण कपड्यात राहिला तर तो कपडा लवकर विरतो आणि फाटतो. त्यामुळे तोही विसळला पाहिजे, पिळला पाहिजे, झटकला पाहिजे आणि स्वच्छ व्हायला पाहिजे. साबण हा सुद्धा मळच आहे. अगदी अगदी अगदी. पण निर्मळता जर प्राप्त करून घ्यायची असेल ती अंतःकरणाची असली पाहिजे. ती कशी असली पाहिजे? आत्ताच्या यंग जनरेशनला सोपं पटेल असं खूप आहे. आत्ताची यंग जनरेशन याच्याबद्दल मी अतिशय सकारात्मक आहे.
जरा काही झालं तर सध्याची पिढी इट्स ओके म्हणते, थँक्स म्हणते, आणि चुकलं तरी ती लगेच माफी मागते. कुठल्याही प्रकारचा इगो त्याच्याकडे कायमचा ठेवीत नाही हल्लीची पिढी, की जी सध्याच्या बरोबर माझ्या राहते ती लगेच जिथल्या तिथं विसरायला तयार आहेत. आणि तो खूप चांगला गुण या पिढीचा मी पाहतोय सोहळ्यामध्ये. बरोबर आहे. अर्थात तुम्ही जे म्हणता ते खरं आहे. पण एक बघा, जुन्या जाणत्या पिढीकडून टीका होत असते, आत्ताची पोरं बिघडली, आमच्या काळी असं नव्हतं. म्हणजे खरं तर हिंदीत असं म्हणलं जातं की हमेशा पुरानी पिढी नई पिढी से असंतुष्ट रही है. प्रत्येक माणूस टीका करतो की आमच्या वेळी असं नव्हतं, आम्ही असं केलं, तुम्ही असं करत नाही. ती पिढी म्हणते पुन्हा आम्ही असं करत नाही, आम्ही असं करतो. हे जरा मुद्दा क्लिअर करा की प्रत्येक पिढीला काहीतरी ॲडव्हान्टेज होते, काही डिसॲडव्हान्टेज होते, काही कमतरता होत्या नव्हत्या, त्याचा फायदा घेऊन त्या काळातली पिढी पुढे आली. जरा यावर बोला. याला सध्याच्या भाषेत जनरेशन गॅप असं म्हणतात, अगदी. पण मी तो मानित नाही. कारण येणारी प्रत्येक पिढी त्याच्या संस्काराने आणि प्रारब्धाने येते. त्याला त्याचं आयुष्य आहे. ज्या विचारधारेत आणि संस्कारात जुनी पिढी शिकली ती विचारधारा सध्या नाही. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जशी विचारधारा होती तशी स्वातंत्र्योत्तर काळात नाही. कारण त्यावेळेला गुलामी होती, आता गुलामी नाही. आता पूर्ण स्वातंत्र्य आहे, विचाराचं स्वातंत्र्य आहे, वागण्याचं स्वातंत्र्य आहे. जीवन स्वच्छंदी निश्चित असावं, फक्त स्वैराचारी नसावं. जरा थोडंसं विस्तृत सांगा. महत्त्वाचं जसं नदीला दोन तट नसतील, घोड्याला लगाम नसेल, उंटाला नकेल नसेल, घराला उमरा नसेल, मर्यादा नसेल, तर ते जीवन स्वतःही अपघाताकडे नेणार आहे आणि समाजालाही पतनाकडे नेणार आहे. पण यामुळं त्याला ज्या काही मर्यादा आहेत, ज्या धर्मशास्त्राच्या मर्यादा आपल्याकडे सांगितल्या गेलेल्या आहेत, मग जीवन उच्छृंखल होऊ नये म्हणून विवाह करणं आवश्यक आहे, एकनिष्ठ राहणं आवश्यक आहे. ह्या ज्या मर्यादा आपल्या धर्मसंस्काराने दिलेल्या आहेत त्या मर्यादेनुसार जे जीवन जगलं जातं ते जीवन स्वतःलाही कल्याणकारक आहे आणि समाजालाही कल्याणकारक आहे. आता सर महाराज वास्तविक पाहता हे खूप आदर्श आपण खूप चांगलं बोलतोय, पण एक जनरेशन आहे किंवा एक वर्ग आहे त्यांना आदर्श अजिबात आवडत नाही. त्यांना वाटतं की मी करतो ते सर्वश्रेष्ठ आहे, सर्वस्व आहे ते मी करतो ते. अशांना काय सांगाल? ती त्यांची चूक नाही आहे. मुक्त स्वातंत्र्य दिल्या कारणाने त्यांची अवस्था तशी झाली. उच्च शिक्षणाकरता आईवडिलापासून दुरावलेली जी मुलं आहेत त्यांचा टक्का या विचारामध्ये जास्त आहे. कारण त्यांना उच्च शिक्षणाकरता संस्कार, आईवडील, आपली मायभूमी आणि संस्कार सगळेच सोडावे लागलेत. त्यामुळे त्यांची विचारधारा तशी, आणि हा टक्का जास्त नाही आहे. ओके. हा टक्का खूप कमी आहे. आणि हाही टक्का जो आपण मांडलात त्या टक्क्याला जेव्हा शारीरिक व्याधी किंवा सगळीकडून संकटाची मालिका येते आणि तो आगतिक होतो तेव्हा तो आपोआपच इकडे वळतो. मग ते ध्यानयोग असेल किंवा आध्यात्मिक कोणतीही गोष्ट असेल की तो वळतोच. आणि त्याचा सध्या वर्तमान काळामध्ये परदेशातली लोक जी आकृष्ट झालीत, सर्व भोगामध्ये पुढे असून सुद्धा ती अंतर्मुक्तीकडे वळून ती आपल्या संत वाङ्मयाचं, वेद वाङ्मयाचं अध्ययन करू लागलेत, हे त्याचं द्योतक आहे. बरोबर आहे तुम्ही सांगताय ते. दुसरा एक मुद्दा आहे माऊली, दैनंदिन आपलं काम करत असताना आपण 100% पारदर्शक राहू शकत नाही. वस्तुस्थिती आत्ताच्या जीवनशैलीची पाहता पॉसिबलच नाही कुठल्याच माणसाला. प्रत्येक ठिकाणी करप्शन पार्ट ऑफ सिस्टीम झालेला आहे, तो व्यवस्थित एक भाग झालेला आहे. करप्शन म्हणजे फक्त सरकारचे पैसे नव्हे, आपल्या वैयक्तिक आयुष्यात पण खूप घोटाळे झाले सगळे. प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य, आपण कुटुंबात पण कशा पद्धतीने राहतो हे कल्पना आहे. त्यात सुसूत्रता यावी, त्यात व्यवस्थितपणा यावा. दैनंदिन जीवनात आपल्याला काय देशातलं सर्वोच्च मोठं पद नाही मिळवायचं, तर त्यांच्याकरता काय सांगाल? आपुली आपण करा सोडवण, ज्ञानेश्वर महाराजांचं एक वचन आहे. आपल्याला तहान लागली, नदीचं पाणी गढूळ आहे, सगळी नदी आपण स्वच्छ करू शकत नाही, निश्चित नाही. पण जेवढं पाणी आपल्याला लागतंय प्यायला तेवढं तर तुरटी फिरून त्याची घाण खाली बसू शकते आणि ते पिऊ शकतो. हा प्रयत्न मी व्यक्तिगत माझ्या जीवनातून जर सुरू केला. गाडगे बाबा कीर्तन करत होते, पण स्वतः पहिले झाडत होते आणि मागून खात होते. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. त्यांनी आधी केलं आणि मग सांगितलं. त्याचा परिणाम आजही आपल्याला दिसतोय. बरं, निस्वार्थ बुद्धीने काम केल्या कारणाने आपल्याला आज मितीला गाडगेबाबा असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांच्या उत्तर वारसांना त्यांनी स्वतः काही ठेवलं नाही, हे त्यांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतं. असं निर्मळतेने जे जीवन जगणारे आहेत त्यांचे आदर्श सतत जर समाजापुढं बिंबले गेले तर निश्चित परिणाम होणार आहे. बोलला ते बरोबरच आहे, पण काय होतं, सामान्यांना ही भाषा थोडीशी पचायला जड जाऊ शकते. म्हणजे त्याचा विवेक, सत्संगबुद्धी फार जागृत नाही, अशा माणसाच्या डोक्यावरून जाईल. माझी विनंती आहे की हेच उदाहरण तुम्ही जे तुरटी टाकून स्वतःपुरतं जरी पाणी स्वच्छ केलं तरी पुरेसं आहे, ते थोडंसं जरा अजून थोडं
आपल्या बोलीभाषेत मोकळ्या टाकल्या एखाद्या उदाहरणात सांगितलं तर फार चांगलं होईल. बाबा आई वडिलांशी कसं वागायचं आहे तसं एखादं उदाहरण असो, पती पत्नी मधल्या नात्याबद्दलचं उदाहरण असो आपल्या. हां पती पत्नी हा करार इतर देशांमध्ये आणि धर्मामध्ये आहे, हां हां पण आपण ज्या हिंदू धर्माचे पाईक आहोत, वारस आहोत, तिथं तो करार नाही, तिथं तो संस्कार आहेत, 16 संस्कारांपैकी, की ज्याच्यामध्ये धर्मेचे अर्थेचे कामेचे नातीचरामी हे वचन पती पत्नीला दिलं जातं. आणि जुन्या पिढीतली आपण इतर माझे जे सवंगडी आहेत सगळ्यांचे संस्कार विवाह संस्कार योग्य झाल्यानंतर शेवटपर्यंत टिकलेले आहेत. त्याचं कारण त्यांनी लग्न अगोदर केलं आणि प्रेम नंतर केलं. सध्याच्या पिढीमध्ये प्रेम विवाह जरी होत असला तर तो एका व्यवसायाशी निगडीत प्रेम होत आहे, आवडीनिवडीशी कलेशी प्रेम होत आहे. बरोबर. आणि प्रेम या शब्दाची व्याख्या संत वाङ्मय सांगतं की जे प्रेम त्यागाच्या भूमिकेवर अवलंबून आहे, भोगाच्या भूमीवर नाही. जर तिच्यापासून मला सुख नसेल तर तिला काही काढी लावायची का, हा जो विचार आहे तो विचार भोगाचा आहे, प्रेमाचा नाही. क्या बात. प्रेम त्याग शिकवतो आणि तो त्याग जुन्या पिढीकडून आपल्याला दिसतो, जो वर्तमान पिढीमध्ये दिसत नाही. जसं की याच्याकडून माझी अपेक्षा ही होती लग्नानंतर, ती पूर्ण झाली नाही म्हणून घटस्फोट झाला. जुन्या पिढीमध्ये काही जरी मिळालं नाही तर शेवटपर्यंत टिकणं हे प्रेम आहे, कारण ते त्याग शिकवतं. नवऱ्याला ही गोष्ट आवडत नाही तर मी करणार नाही, ही भूमिका जी स्त्री करत होती ती संप्रदायामध्ये आहे. आपण ज्याचं कुंकू लावतो, बुक्का लावतो, त्या संप्रदायाला जी परंपरा आहे, ज्या चालीरीती त्याच करायच्या, ते सोडून जे आवडणार नाही ते करणे नाही. प्रेम त्याग शिकवतं, भोग शिकवत नाही. खरी सात वस्मिन परमप्रेम बापा. आता काय रोज अवघड बोलण्याची सवय असल्याकारणे सोपं बोलणं कठीण जात आहे, पण प्रेमाची बैठक ही त्यागावरच अवलंबून आहे हे आपल्याला निश्चित मान्य करावं लागतं. त्याला उदाहरण सोपं देतो. गोपिकांचं प्रेम किती मोठं आहे हे कळवण्याकरता उद्धवाला एकदा गोपिकांकडं गोकुळात श्रीहरी कृष्ण परमात्म्याने पाठवलं आणि ते तिथं गेले. म्हणे सांगा त्यांना की कृष्णाचं डोकं दुखतंय आणि तुमच्या पायाची माती पाहिजे म्हणून. गेले तिथे, गेल्यानंतर माती मागितली. म्हणजे का, देवांचं डोकं दुखतंय, मस्तक शोळासाठी माती पाहिजे. गोपिका नाचल्या रमणरीतीमध्ये माती दिली आणि त्यांनी विचारलं तुम्हाला लक्षात येते का तुम्ही काय करताय. म्हणजे काय, तुमच्या पायाची माती देवाच्या डोक्याला गेल्यानंतर तुम्ही नरकात जाल ना. त्या गोपिका सांगतात आम्ही नरकात जाऊ का स्वर्गात जाऊ हे नंतर पाहू, आमच्या प्रियतमाची डोकेदुखी थांबती ना हे आत्ता आम्हाला महत्वाचं आहे. जो स्वतःचा विचार न करता प्रियतमाचा विचार करतो त्याला त्याग आहे. आणि या त्यागाच्या भूमिकेवर जे आरूढ आहे त्याला म्हणतात प्रेम, की जे प्रेम निर्निमित्त आहे, जे गुणरहित आहे, कामनारहित आहे, सूक्ष्मतर आहे, अनुभवरूप आहे, प्रतिक्षण वर्धमान आहे. प्रेम हे सध्याची जी पिढी प्रेम करते ती चमडीवर करते, दमडीवर करते. चमडी चांगली नसेल प्रेम सुटलं, म्हणजे ज्याचा प्रेम विवाह झालाय त्याच्या जीवनात चुकून जर काही व्रण निर्माण झाले चेहऱ्यावर, अपघाताने काही चेहरा वाकडा झाला, प्रेम राहत नाही. खरं प्रेम कामनारहित असतं. त्याच्याकडून मला काही कामना असेल तर ते प्रेम केलं जातं, जिथं कामना आहे ते प्रेम नाही. पण आता जी समाजामध्ये जी प्रेमाची व्याख्या ती तशीच आहे. त्याचं कारणच आहे ना, ते प्रेम फक्त शब्दापुरतं मर्यादित ठेवलेलं आपण त्याच्या व्याख्यापर्यंत पोहोचलेलो नाही. संत वाङ्मयामध्ये हे प्रेम आपल्याला असं दिसतं. ज्ञानेश्वर महाराज आपल्या पर्णकुटीच्या झोपडीच्या बाहेर आले आणि त्यांना समोर कावळा कोकलेला ऐकला. पहिलं तोगे काऊ कोकत आहे. आता ज्या पक्षाचा स्पर्श आणि आवाज धर्मशास्त्र निषिद्ध सांगतं, पण तो कावळा जेव्हा कोकतो तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना तो शकून वाटतो. का, त्याचं कारण माझ्या प्रियतमाची उडरे उडरे काऊ तुझे सोन्यान मडवीन पाहू, पाहुणे पंढरराव घरा काही येतील, देव माझ्या घरी येतील, अशी काही गोष्ट तू मला सांग. तो पक्षी त्याचे मला घेणं नाही, पण तू जर मला अनुकूल जर शकून देत असशील ना तर तुला दैवाताची उंडी तुझ्या तोंडाला लावेल. ज्या पक्षाचा स्पर्शशास्त्र निषिद्ध सांगतात, ज्ञानेश्वर महाराज आपल्या प्रियतमासाठी त्याला दैवाताची उंडी त्याच्या तोंडाला लावायला निघाले. हे प्रेम आहे. क्या बात आहे. जीवाप्रिय गोठी सांग वेगी, आंब्या डाहळी फळे चुंबी रसाळी. दैवाताला तू दशकरेमुळे कटाळा असशील, पण तुला त्याच्यासाठी आंबा देतो, पण तो आंबा घे. बरं तेवढ्यावर नाही, दुधे भरूने वाटी लावीन तुझी ओटी. चांदीच्या वाटीत दूध. आता दूध हा काय कावळ्याचा आहार आहे का, पण नाही, माझ्या प्रियतमाचा संकेत येतोय हे मला कळतंय, तर चांदीच्या वाटीत तुला दूध घ्यायला मी तयार आहे. म्हणजे प्रियतमाला सुख होण्याकरता कोणत्याही परिस्थितीमध्ये जो तयार असतो त्यागाला, ते खरं प्रेम आहे. आणि अशा प्रेमाचा पडीभर संत वाङ्मयामध्ये दिसतो. शारीरिक त्रास कोणताही होऊ द्या,
पण ज्याच्यामुळं माझ्या प्रियतमाला सुख होईल तेच मी करतं, हे खरं प्रेम आहे की जे कामना रहित आहे. मी तुमच्या मताशी अगदी 100% सहमत आहे माऊली. पण मुद्दा काय आहे, माणूस भौतिक सुखांच्या पाठीमागे प्रचंड लागला. पैशाच्या डीलवरती लग्न व्हायला लागली. तो माणूस कुठल्या जाती धर्म आहे त्याच्याशी लोकांना घेणं देणं नाही. तर तो आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, तुल्यबळ असेल, दोन्ही पार्ट्यात तुल्यबळ आहे त्याचा आपण विचार करतो. आणि जे भौतिक जे नैसर्गिक आहे ते आपण कुठेतरी विसरतो. झाडाच्या खाली बसल्यानंतर वाऱ्याची झुळूक खूप समाधान देते हे माहीत असताना माणूस एसीचा विचार करतो आणि त्या कमर्शियल डील करतो. यावर तुम्हाला काय वाटतंय? एक ठराविक काळापर्यंत आकर्षण राहतं भोगाचं, मग ते पैशाचं असो, पैशापासून मिळणाऱ्या सर्व पंचविषयाचं, म्हणजे ज्याला शब्द स्पर्श रूप रसगंध हे पंचविषय म्हणले जातात. एक चांगलं ऐकणं, दर्जेदार ऐकणं कुठपर्यंत राहतं, जोपर्यंत अंतर्मुखतेचा आवाज आलेला नाही. शब्द स्पर्श विषयाचं एक ठराविक काळापर्यंत आकर्षण राहतं, तदनंतर तेही निवृत्त होतं. नियम असा आहे, मनुष्य स्वभाव आहे जे आपण आत्ता म्हणलात, उत्कृष्ट भोग जर प्राप्त झाला चांगला तर कनिष्ठ भोगाची अरुची तयार होते. कल्पना करा, तुम्हाला मी आता शिरा हातावर दिला, तुम्ही आता तो खाणार आहे, तेवढ्यात गुलाबजाम तुमच्या हातात दिला, तर तुम्ही दोन्हीमध्ये काय स्वीकाराल? माणसाचे एक तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसारचा मुद्दा आहे, कुणाला काय आवडतंय. पण माणसाची जर चांगला खवय असेल, एकदम म्हणतो ना जातीवंत खवय, त्याची द्विधा मनस्थिती होईल असं मला वाटतं. द्विधा मनस्थिती का होते? ज्याचं निश्चयात्मक बुद्धी नाही. समजा, कल्पना करा, दोन्ही पदार्थ गोडच आहेत, एक रव्यापासून बनला आणि एक खव्यापासून बनलेला आहे, पण श्रेष्ठ भोग जर प्राप्त झाला म्हणजे त्याच्यापेक्षा चांगला, तर मनुष्य तिकडं आपसूक वळतो. कुठपर्यंत वळतो? एक ठराविक वयाचं आकर्षण असतो तोपर्यंत. पण जेव्हा बुद्धीने त्या गोष्टीचं असारत्व कळतं, नश्वरत्व कळतं, त्यावेळेला तो आपोआप हळूहळू अंतर्मुख होतो. सध्याची जी पिढी जी तुम्ही म्हणताय, एक ठराविक वया, म्हणजे आपल्याकडे धर्मशास्त्र सांगतं ब्रह्मचर्य, ग्रहस्थ, वानप्रस्थ, मग संन्यास आहे. उड्या मारायला सांगितलेलं नाही. ज्याचं जीवन ब्रह्मचर्य व्यवस्थित झालेलं आहे त्याचं गृहस्थ जीवन नीटच राहतं. वयाच्या अगोदर जर एखादी गोष्ट अकाली प्राप्त झाली तर ती, म्हणजे नवीन जी पिकं निघालेली आहेत, सीडलेस अन्न निघालेलं आहेत, आणि सध्याची पिढी प्रीमॅच्युअर्ड, म्हणजे त्याच्या वयाच्या आत त्याला ज्ञानाची माहिती मिळाल्या कारणाने ज्या वयामध्ये भोग भोगायचे त्या वयामध्ये त्याची आर्थिक आणि शारीरिक सक्षमताच राहिलेली आहे. परफेक्ट. आणि त्यामुळे त्याचं आयुर्मान कमी झालं. त्याचं कारण मूळ जो बेस ब्रह्मचर्याचा आहे तोच हरवलेला आहे. म्हणजे अयोग्य वयामध्ये त्याला मीडिया मिळाला, मिळू नये या मताचा मी नाही. माहिती पाहिजे, पण ज्या वयात त्याची सक्षमता पाहिजे त्या वयात ती मिळाली पाहिजे. उदाहरण वाणगी दाखल देतो. जुन्या काळामध्ये स्त्रिया बाळंतीण घरात होत होत्या आणि 1.25 महिना ती स्त्री बाहेर पडत नव्हती. हळूहळू दिसामासाने एक एक वाद घरामध्ये वाढली जायची. तीव्र सोसाट्याचा वाराही त्या बाळकाला आणि त्या बाळंतीला जर लागला तर तिला वाताचे रोग 80 प्रकारचे त्यातला एक वात रोग व्हायचा. का? त्याचं कारण उदरामध्ये असणारा गर्भ 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात आहे. सध्या काय झालंय, बाईला बाळंत वेदना सुरू झाल्या की ती दवाखान्यात जाते, डिलिव्हर्ड होते आणि दुपारीच घरी येते. बरं, ते मुलगा जन्माला येतं तेही ओटीमध्ये, तीव्र मर्क्युरीच्या प्रकाशामध्ये. जो जीव 9 महिने 9 दिवस पूर्ण अंधाऱ्या कोठडीत आहे त्याला एकदम तीव्र प्रकाशात, जसं आपण उन्हातून सावलीत आलो की दिसत नाही, सावलीतून उन्हात गेलं की दिसत नाही, तशीच अवस्था गर्भस्थ जीवाची बाहेर आल्यानंतर होते. ते डोळे दिपले जातात, पूर्ण मेंदूवर त्याचा परिणाम होतो. नवशिका आईबाप त्याचे फोटो काढतात, त्याचे रेडिएशन्सवर परिणाम होतात. जुनी पिढी तुम्ही पहा, कोणालाही चष्मा आज तागत नाही. त्याचं ते कारण आहे. त्याचं ते कारण आहे. अशी अनेक कारणं आहेत आणि ही कारणं जेव्हा नवीन पिढीला कळत आहेत तेव्हा ती हळूहळू ती सुधारत आहे. याची अनेक उदाहरणं आमच्या विद्यार्थ्यांकडून आम्ही पाहतोय की ज्यांना शेवट, आमच्या दिंडीचे विनेकरी वैकुंठवासी भानदास महाराज पवार, वयाच्या 80 वर्षापर्यंत त्यांनी 50 वर्ष सलग आमच्या दिंडीत वारी केली. त्यांना चष्मा नव्हता, बिगर चपलीची वारी करून सुद्धा. बापरे. तर अशी जी उदाहरणं आहेत की आपण जर त्या पुढच्या पिढीत ठेवली, त्याचे वैज्ञानिक दृष्टिकोन देऊन, तर ते पुढची पिढी स्वीकारत आहे आणि त्याचा अनुभव आम्हाला येत आहे. तुम्ही खूप उत्कृष्ट मुद्दे मांडले, म्हणजे प्रेम, वास्तव, बऱ्याच गोष्टीवरती तुम्ही बोलला. आध्यात्मिक संस्कृतीबद्दल बोलला, खानपानाबद्दल बोलला. पण एक मुद्दा ना सर माऊली महाराज, अलीकडच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धत की विभक्त कुटुंब पद्धत जीवनशैलीनुसार खूप बदलत आहे. म्हणजे हम दो हमारे दो जो काही कन्सेप्ट समाजात रूढ झाला आहे तो खूप वाढतोय. त्याचे जीवनशैलीनुसार प्लस मायनस फायदा तोटे पण आहेत. तुम्हाला काय वाटतं याच्यावरती? काळाची गरज म्हणून विभक्त कुटुंब पद्धती आम्ही जरी स्वीकारत असलो तरी देखील
मोठं कुटुंब सुखी कुटुंब ही पूर्वीची जी पद्धत होय, म्हणजे वेदाचं वचन आहे वसुदैव कुटुंबकम, आणि आम्ही ज्यांच्या सोहळ्यामध्ये चालतो ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे विश्वाची माझी घरं. इथं माझे जेवढे सवंगडी आहेत त्यातले 80% सवंगडी हे विभक्त कुटुंबातच आहेत. अगदी. पण ते घरी विभक्त असले तरी इथं जेव्हा माझ्याबरोबर आहेत ते एकत्रित कुटुंबात आहेत. प्रत्येकाची आवडीनिवडी भिन्न आहेत, प्रत्येकाच्या सवयी सोयी भिन्न आहेत. घरी असल्यानंतर दुसरा घोरला तर झोप येत नाही अशी शोकांतिका प्रत्येकाची आहे, पण इथं घोरणारा शेजारी आहे तरी मी झोपलेलो आहे आणि बिनघोर झोपतोय. ही वारी आम्हाला एकत्रित जगवायला शिकवते. स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून, रुची वैचित्र्य बाजूला ठेवून, जे मिळेल ज्या वेळेला मिळेल जसं मिळेल जेव्हा मिळेल ते पर्याप्त आहे. आणि तोच बेस या वारीत आम्हाला जो मिळतो त्याच्यावर आमचं संपूर्ण वर्ष अतिशय निर्विघ्नतेने जातं. खूप छान सांगितलं तुम्ही. म्हणजे तुमच्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धतच उत्कृष्ट आहे, बरोबर. पण जीवनशैली त्याला कारणीभूत आहे. एनिवे, मला दुसऱ्या एका मुद्द्यावर घ्यायचं आहे तुम्हाला. 2025च्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आवडत्या गाण्यांची एक यादी जाहीर झाली. त्या यादीमध्ये पसायदान होते. जगातल्या महासत्ता, सर्वोत्कृष्ट बलाढ्य देश ज्या अमेरिकेकडे म्हणून पाहिलं जातं, त्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्षांची आवडत्या गाण्यांमध्ये भारतातल्या, महाराष्ट्रातल्या संत परंपरेतली अत्यंत महत्त्वाची प्रार्थना म्हणजे पसायदान, ती त्यांच्या आवडत्या गाण्यांच्या लिस्टमध्ये होती. त्या पसायदानाचा अर्थ, ओळी, त्याबद्दल जर प्रेक्षकांना सांगितलं तर खूप समाधान होतं. सुरुवातीपासून त्या पसायदानाच्या एक वाक्य, 2 वाक्य सांगा. हरच करता. संपूर्ण ज्ञानेश्वरीचं सार म्हणजे पसायदान आहे. आणि ते मागितलेलं मागणं कोणत्या देवाकडे मागितलेलं नसून आता विश्वात्मके देवे म्हणजे त्यांचे सद्गुरू श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज यांना ते मागितलेलं आहे. आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा. विश्वात्मक देव हे संबोधन ज्ञानेश्वरीतच श्रीमंत निवृत्तीनाथांकडे असल्या कारणाने सद्गुरू आज्ञेने या वाङ्मयाची निर्मिती झाली. आणि कार्यपूर्ती झाल्यानंतर तुमच्या आज्ञेतून मी उतराई झालोय हे तर माझे जी उरले पायिक. पण इथून पुढे 9 ओव्याचं पसायदान सुरू होतं. आपण ज्यांचा उल्लेख केला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा, बराक ओबामा, इतर कोणत्याही मोठ्या दिग्गज साहित्यिकाचं साहित्य वाचलं तर त्या साहित्यामध्ये आपल्याला असं दिसतं की त्याच्या जीवनामध्ये जो रस असेल, समजा एखाद्याच्या जीवनामध्ये प्रेमभंग असेल तर त्याच्या संपूर्ण वाङ्मयामध्ये करुण रसच येतो. तुम्ही कोणत्याही इतरांचं लिटरेचर वाचा, त्यांच्या जीवनामध्ये जे जे घडलं त्याची प्रत्यंतर त्यांच्या वाङ्मयात उतरतात. त्याला अपवाद फक्त संत वाङ्मय आहे. जगात सगळ्यात जास्त हाल अपेष्टा संतांच्या झाल्या, त्यातही ज्ञानोबारांच्या झाल्या. पण ज्ञानोबारांच्या वाङ्मयामध्ये कुठेही पुसटचाही उल्लेख नाही की माझ्या जीवनामध्ये एवढ्या हाल अपेष्टा झाल्या. कसं काय हा त्याग कसा काय जमला त्यांना, काय वाटतं? हेच तर प्रेम आहे. प्रेमाची बैठकच त्यागाची आहे. तुम्हाला पुन्हा त्या मूळ मुद्द्यावर आणतो, पसायदानाबद्दल. हां, त्यातली 2 वाक्य मला तेच सांगतोय. त्याची पूर्वभूमिका आपल्याला सांगतो. संपूर्ण जीवनात हाल अपेष्टा होऊन सुद्धा ज्यांनी मला त्रास दिला त्यांचंच कल्याण व्हावं याचं पहिलं स्मरण ज्ञानेश्वर महाराज ओवीत करतात. जे खळांची व्यंकटी सांडो. दुसऱ्याला त्रास देणं हा ज्याचा स्थायी भाव आहे त्याला म्हणतात खळ. तो संपावा अशी अपेक्षा नाही. त्याची जी बुद्धी आहे व्यंकटी, वाकडी चालणारी, ती दूर व्हावं. कारण एम्प्टी माइंड राहिला तरी देखील तो घातकच आहे. मग लगेच त्याची सत्कर्मी रती वाढो. कारण तो तसा मोकळा राहता का म्हणे. सत्कर्मात तो प्रवृत्त व्हावा. आणि जो सत्कर्मात प्रवृत्त झालाय तो फक्त नॅरो माइंडेड होऊन मीन माझी बायको, मीन माझा संप्रदाय, मीन माझा पंथ असा नसावा. भूता परस्परे पडो. त्या सज्जनांची एकमेकाविषयी प्रीती असली पाहिजे. मैत्र जीवांचे, सगळ्यांचा तो सुहृदच सर्वभूतानाम, तो सगळ्यांचा सुहृद झाला पाहिजे. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. जी पीडा मला होती ती दुसऱ्याला होते हे ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी माणूस अंतर्मुखून सुधारायला प्रयत्न करतो. म्हणून ही शुभार्थ आहे. खळ मरावेत असं कोणतेही संतांना वाटत नाही. त्यांची वक्र बुद्धी जावी हाच मूळ उद्देश पहिल्या ओळीमध्ये आहे. दुरितांचे तिमिर जाओ. दुरित या शब्दाचा एक अर्थ आहे अंधकार, दुसरा अर्थ आहे पाप. अनेक अर्थ केलेत विद्वानांनी. पापाचा अंधकार दूर व्हावा. पाप काय आहे हो? पापाची साधी व्याख्या संत वाङ्मय करतं. पुण्यते परोपकार, पापते परपीडा. ही सोपी व्याख्या आहे. ज्याच्यामुळं दुसऱ्याचं कल्याण होईल त्याला म्हणा पुण्य. ज्याच्यामुळं दुसऱ्याला पीडा होईल मग ती शब्दाद्वारे असेल, क्रियेद्वारे असेल, देहबोलीद्वारे असेल, लिखाणाद्वारे असेल, आपल्या माध्यमाद्वारे असेल. अहिंसेची व्याख्या करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या बोलण्याने भुवई कवणाची नुचलावी.
की मी असं बोलावं की माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या भोयला सुद्धा आडी पडता कामा नये. बापरे. आपण व्यवहारात वाचिक हिंसा करतो, अरे मी एका दगडात 2 पक्षी मारले, ही वाचिक हिंसाच आहे, कारण मारले हा शब्द आला. पण ह्याच आशयाचं वाक्य जर ज्ञानेश्वर महाराजांना बोलायला लावलं तर ज्ञानेश्वर महाराज तोच आशय असा सांगतील, मी एका घासात 2 पक्षी जेवू घातले. क्या बात. ही अहिंसा वर्णन करणारे माझे ज्ञानेश्वर महाराज. दुरितांचे तिमिर जाओ. आपण जे म्हणलात की एका महासत्तेच्या माजी राष्ट्राध्यक्षाने याचा स्वीकार केला, त्यांनी तो स्वीकार केला म्हणून पसायदान मोठं नाही. अगदी बरोबर आहे. पसायदान हे निर्निमित्त मोठं आणि ते मोठंच आहे. त्याचं कारण दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो. त्या देशाचं तत्वज्ञान माझा देश महासत्ता व्हावा एवढंच आहे. पण आमचं जे तत्वज्ञान आहे विश्वस्वधर्म सूर्य पाहो. कोण्या एका सत्तेसाठी, एका देशासाठी, एका धर्मासाठी ही प्रार्थना नाही, म्हणून ही विश्व प्रार्थना. अगदी अगदी बरोबर. कोण्या एका धर्माचा उल्लेख या प्रार्थनेत नाही, म्हणून इतर सर्व धर्मांनी या पसायदानाचा स्वीकार केलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि स्वधर्म सूर्य पाहो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे तुमच्या वाट्याला जे जे कर्म आले, स्वे स्वे कर्मण्य विरतस संसिद्धी लभते पराम, हे गीतेचं ज्ञान आहे. तुमच्या वाट्याला जे कर्म आलंय ते तुम्ही प्रामाणिक करा, जे जसं आहे तसंच समाजाला दाखवा, हे पत्रकारितेचं काम आहे. पण आपला चॅनल चालण्यासाठी जे सोयीचं आहे तिथं कट करायचं आणि तेवढं दाखवायचं. त्याचं कारण का? त्याचं कारण ती व्यवस्था आहे आणि अर्जन आहे त्याच्यामध्ये. पण विश्व स्वधर्म सूर्य पाहो हे सांगत असताना माझा जो स्वधर्म आहे, स्वधर्म काय? आता एखाद्या जारडी स्त्रीचा कर्म, वेश्या व्यवसाय हा तिचं स्वकर्म आहे. थोडं देशांतर होईल पण बोलतो. नाही, अगदी 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 मोकळेपणाने बिंदास. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये पंढरपुरामध्ये एक गणिका आहे, कान्होपात्रा. तिचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन करण्याची अनुमती नाही. आमच्या पुढे जे आदर्श आहेत, शिवलीलामृत तुम्ही वाचलं तर महानंदा नावाची वेश्या आयडॉल म्हणून आपल्या समोर ठेवलेली आहे. श्रीमद भागवत जर वाचलं तर जनकपुरीतली पिंगला नावाची वेश्या आपल्या समोर आयडॉल म्हणून ठेवलेली आहे. स्वतःच्या देहाचं भरण पोषण करण्यासाठी जार कर्म करणारी स्त्री आदर्श होऊ शकते का समाजाची? हे जरा विस्तृत सांगा. पण संत वाङ्मय आपल्या पुढे ती ठेवते का? त्याची गल्लत आपल्याकडून होते. विस्तृत सांगतो. स्वकर्म आणि स्वधर्म. उदाहरण हेच पुढे चालवतो. महानंदा नावाची वेश्या आहे, शिवलीलामृतामध्ये शिवपुराणातली ही कथा आहे. ती ज्या नगरीमध्ये व्यवसाय करते, भगवान शिव तिच्याकडे सौदागराच्या वेशात येतात. त्यांच्याकडे एक पारद लिंग आहे, त्याच्यावरती आकृष्ट होते आणि ती मागणी करते. तो सौदागर वेशात असणारे शिवजी सांगतात, मी तुला हे देईन, पण माझी इच्छा पूर्ण केली पाहिजे. त्या शिवलिंगासाठी 3 दिवसाची ती महानंदा स्वीकार करते. आणि महानंदाने अट घातली त्या सौदागराने, याचं जीवापेक्षा पालन करायचं तू, याला काही क्षती झाली तर मी प्राणत्याग करेल. ठीक आहे. आणि मग महानंदीने 3 दिवस पतिव्रता स्त्री म्हणून मी तुमची सेवा करेल. आता मला सांगा, वेश्याकर्म करणारी स्त्री पतिव्रता म्हणून सेवा करू शकते का? आणि ते आयडॉल आपल्या पुढे ठेवलेलं आहे संत वाङ्मयाने, आणि त्यांनी स्वीकार केलं. त्याच कथेमध्ये पुढे वर्णन आलेलं आहे. त्यांनी 2 पशु पाळलेत, एक माकड पाळलाय मरकट, आणि एक कुक्कुट, एक कोंबडा पाळलाय. कथा काय सांगते? एक कोंबडा आणि माकड पाळलाय. पण कथेचं तात्पर्य काय? कुक्कुट आणि मरकट. कुक्कुट हा कामी पक्षी आहे, त्यामुळं अल्पायुष्य आहे. म्हणजे काम हा पाळलाय तिने. पाळणा म्हणजे तिची सत्ता आहे त्याच्यावर, कंट्रोलमध्ये. आणि मरकट म्हणजे मन, चंचलता. एक मरकट आणि कुक्कुट हे तिने पाळलेत. आणि असे पाळण्याचं सामर्थ्य असणारी ती महानंदा. आणि तिच्याकडे शिव आलेत, वैराग्याचे महामेरू आहेत. 3 दिवस पतिव्रता म्हणून स्वीकारतात तिचे. तिथं आपल्याला वर्णन येतं कथेमध्ये. मग आग लागली, ते शिवलिंग जळालं. जळाल्यानंतर चिता पेटवली आणि त्या महानंदेने स्वतः त्याच्यामध्ये समर्पण करायला लागली. सगळा तत्कालीन सावकारकी करणारा समाज तिला प्रतिबंध करण्यासाठी आला. काय कर्म करते? अगं तू वेश्या आहे, कोण तुला काय ना म्हणतंय? पण ती तिथं सांगते, हे माझं स्वकर्म आहे. लक्षात घ्या, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. तुमच्या वाट्याला आलेले जे स्वकर्म आहे हीच तुमची पूजा आहे. आणि हाच बेस संप्रदायाचा आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली अपारा तोषा लागी, मग तिये पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. पसायदान विचारलं आपल्याला तुम्ही. तर ज्ञानोबा राय म्हणतात, जर तुम्ही स्वकर्मामध्ये अतिशय प्रामाणिकपणे प्रवृत्त राहिलात
तर ती स्वकर्मच त्या ईश्वराची पूजा होईल आणि ती पूजा त्या परमात्म्याला प्राप्त झाल्यानंतर तो परमात्मा तुम्हाला वैराग्याचं पसायदान तुम्हाला देईल. क्या बात आहे. आणि ते पसायदान त्या महानंदेला प्राप्त झाल्यानंतर सगळ्यांनी विरोध करून सुद्धा ती म्हणते मी अग्निसाक्ष होऊन वचन दिले त्या सौदागराला 3 दिवस मी पतिव्रता राहील म्हणून. आणि तिने जळत्या आगीत उडी टाकली. उडी टाकल्यानंतर शिव प्रकट झाले आणि प्रकट झाल्यानंतर त्यांनी वर्षावर तिला झेललं. इथं कथा संपली. कथेचं तात्पर्य आहे वेश्या असून सुद्धा स्वकर्मात रत राहिल्या कारणाने आपल्या सगळ्या संत वाङ्मयामध्ये आयडॉल म्हणून संत वाङ्मयामध्ये आपल्याला ती दृष्टांतासाठी आणि सिद्धांतासाठी वापरलेली दिसते. मग तिचं स्वकर्म हा तिचा स्वधर्म आहे. आणि तुमच्या आमच्या वाट्याला जे जे कर्म आलंय त्या कर्मामध्ये आपण निष्ठेने राहणं, हा जर स्वकर्म आणि स्वधर्माचा सूर्य उगवला तर जगामध्ये दुरितांचं तिमिर जाण्याला वेळ लागणार नाही. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आणि असा हा विश्व स्वधर्म जर सूर्य जगाने पाहिला ना तर मग किंबहुना सर्व सुखी, जग सुखी व्हावं हा या प्रार्थनेचा मूळ पाया असल्या कारणाने ही विश्व प्रार्थना आहे. सध्याची पिढी जी तुम्ही मगाशी वाक्य वापरलं, मी सुखी झालो पाहिजे, जर मला तिच्यापासून सुख होत नसेल तर मी तिला लगेच ब्रेकअप देतो, दुसरीला धरतो. स्वकेंद्रित जे सुख आहे ते सुख नाही, ते प्रेम नाही, ते आकर्षण आहे. शब्द प्रेमाचे आहेत. 10 अक्षर प्रेम के जे तुम्ही म्हणताय ना ते प्रेम बोलण्याला सोपं आहे, ते भोगणं संत वाङ्मय आणि संत वाङ्मय शिकू शकतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज नैष्टिक ब्रह्मचारी आहेत, पण त्यांच्या वाङ्मयामध्ये विराण्या आहेत, विरहिणी आहेत की ज्या पंढऱ्या परमात्म्याला प्रेमास्पद मानून प्रेयसीच्या भूमिकेतून प्रकट करताना दिसतात. आणि मग त्याच प्रेयसीच्या भूमिकेत ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की भेट व्हावं त्यासी चरण झाडीन केशी, मला लवकर पंढरपूरला न्या आणि त्या परमात्म्याला भेटी करून द्या. आणि त्याच मनी वेधू तयाचा पंढररायाचा आणि तो वेध घेऊन ज्ञानेश्वर महाराज दरवर्षी प्रतिवर्षाप्रमाणे ज्येष्ठ मध्य अष्टमीला आराध्येतून निघतात आणि पंढरीत पोचतात. बरं, एकटे जात नाहीत, सगळ्यांना बरोबर घेऊन. सगळ्यांना म्हणजे फक्त ब्राह्मणच आहेत का? आपण जिथून प्रस्तावनेला सुरुवात केली, या सोहळ्यामध्ये सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या, सर्व पंथाचे, सर्व लिंगाच्या, सर्व वयाचे सगळे मंडळी आहेत. फक्त भजनकरीच आहेत का? नाही महाराज, इथं सेवा करणारे सेवक आहेत, जे प्रत्येक जण अरे तुम्ही वारकरी आहात, तुम्ही चालताय, तुमची आम्ही सेवा केली तर आम्हालाही तेवढंच फल आहे, या भूमिकेतून सगळी मंडळी आहेत. आणि त्या सगळ्यांना घेऊन ज्ञानेश्वर महाराज चालतात. आणि हे चालवणारे केवळ ज्ञानेश्वर महाराज आहेत. जगात अशी सत्ता कोणी करू शकत नाही. घरातलं 4 माणसाचं कुटुंब आपल्याला नीट चालवता येत नाही, पण हे सगळी कुटुंब निर्विघ्नपणे स्वतंत्र विचार प्रणालीची लोक असून सुद्धा हे चालताना दिसतात. त्याचं केवळ एक कारण आहे, ते त्या रथात आरूढ आहेत, पालखीत बसलेत म्हणूनच. आणि तेच हे कुटुंब चालू जाणे. आणि असा हा विश्व स्वधर्म सूर्य निश्चित हे जग पाहणार आहे. आणि हा वारकरी संप्रदाय हा जगाचा धर्म होणार आहे. हे जे भाकीत वैकुंठ असे प्रतस्मरणीय गुलाबराव महाराज माधानकर यांनी केलं होतं, विश्वधर्म हा वारकरी होणार आहे. आणि नजीकच्या काळामध्ये तुम्ही आणि आपण हा विश्वधर्म झालेलं पाहणार आहोत. आणि हा धर्म पाहिलेलं भाग्य तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो. रामकृष्ण. रामकृष्ण. तुम्ही खूप मार्मिक, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले. तुम्ही दिवसभर शेड्यूल एकतर बिझी होतं, त्यातनी आम्हाला वेळ दिला. प्रेक्षक ते दिवसभर पायी चालतात, सगळ्या दिंडीमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम असतो, या सगळ्या म्हणजे तुम्ही त्यांच्या तब्येतीवरून लक्षात येईल की थकले होते खूप, पण त्यांनी आम्ही विनंती केली तर मान दिला आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तुम्ही भरभरून बोलला, आध्यात्मिक संदर्भ दिले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. विशेष आभार तुमचा. रामकृष्ण.